मागासवर्ग आयोगानं मराठा आरक्षणासंदर्भात अहवाल सादर केला। मराठा आरक्षणाचा कायदा पारित करण्याकरता 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय, म्हणजेच उद्या। आणि याच विषयावर एक खास रिपोर्ट आता पाहूया। मराठा आरक्षणाकरता 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवण्यात आले। मराठा आरक्षणासाठी गेले 15 दिवस मनोज जरांगे हे उपोषणाला बसले। सगळे सोयरे या शब्दावरून निघालेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्याने जरांगे उपोषणावर ठामले। मराठा समाजाचं शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सरकारनं राज्य मागासवर्ग आयोग स्थापन केला होता। या आयोगाने 2.25 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांचं सर्वेक्षण केले। हा अहवाल मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला। मराठा आरक्षणाचा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे। यावर 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात चर्चा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं। उद्या विशेष अधिवेशन बोलवलंय। मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी, ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या कसोटीवर आणि चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन सरकारने घेतलेलं आहे। विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणार असून कोणत्याही समाजाला धक्का न लावता कायद्यात टिकणारं आरक्षण आम्ही देऊ असं खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं। तरीही मनोज जरांगेंनी या अधिवेशनात कायदा पारित न झाल्यास आम्ही 21 तारखेला आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असा थेट इशारा सरकारला दिला। मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊन सरकारनं कायदा पारित केला, तरी तोही याच गोरगरिबाच्या आंदोलनामुळे त्यांना ते मिळतंय। परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळे सोयऱ्यांची अधिसूचना तुम्हीच काढली आणि अंमलबजावणी करणार नाही, तर असं होणार नाही। तुम्हाला अधिसूचना त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे। नसता 21ला आंदोलनाची दिशा ठरणार आहे, मग मात्र बोलणं सुद्धा बंद होऊ शकतं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठा आरक्षणासाठीच्या विशेष अधिवेशनाबाबत विचारलं असता त्यांनी हा तांत्रिक विषय असल्याचं सांगत हा विषय केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत येत असल्याचं सांगितलं। तसंच हे फक्त झुलवत ठेवतायत असं म्हणत राज्य सरकारवर टीकाही केली। हा विषय राज्याचा नाहीच आहे, हा केंद्रातला विषय आहे, सुप्रीम कोर्टातला विषय आहे। मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहेत, ते सुटल्याशिवाय हे विषय पुढे जाणार नाही। या अधिवेशनात आयोगाने दिलेला अहवाल मंत्रिमंडळात मांडला जाणार आहे। छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी भूमिका मांडली। 20 फेब्रुवारी रोजी होणारं अधिवेशन मराठा समाजासाठी किती महत्त्वपूर्ण आहे, त्यात आरक्षण मिळतंय का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं। चेतन ननावरे, ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।